चहा ब्रेक गाईस, चहा ब्रेक. इथे गाईस फ्री वायफाय भेटतोय, हाच मी कनेक्ट केलाय. हे बघा आमच्या आजी कुठे बसले आणि माझी आजी नको मला काय म्हणा सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब कर बोल, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा, हा करा करा. माझी आता झालेली आंघोळ वाटते नाही वाटत, हेच तर खासियत आहे आपली. तर अगं बाई ग बघा कोण कोण आलंय, कोण आलंय. क्यू तू कोणासारखी दिसते सांगा, तुमच्या मैत्रिणींना टॅग करा. पाया पडा गाईज, तुम्ही पण पाया पडा, तुम्हाला पण तिथे आहे नाईक बा वरती. चहा ब्रेक गाइस, चहा ब्रेक. Who cares? हमारा कोई वास्ता नहीं है. गावाकडचा पिक्चर ग्लो आलाय रे. पारुशी अजून सुद्धा नाश्ता करायला थांबलो. अजून पोचलो नाही आहे. किती वाजले? 9 वाजले, त्याने अजून पोचलो नाही आहे. नाश्ता करून मग अगेन निघलो. आता नाश्ता मला सरत नव्हता म्हणून मम्मीला दिला आणि पप्पाचा तर झालेलाच आहे. खाओ खाओ डिक्कर, खाओ डिक्कर डुक्कर. इथे गाईस फ्री वायफाय भेटतोय, हाच मी कनेक्ट केला आहे. रिच गाईज आनंद होत आहे. हे झाडं लावल्या तर फोन जाईल बाबा. फायनल फायनल अंधार अंधार आहे. जय शिवराय मंडळी. तर आता मी आली आहे गावाला वोटिंगच्या निमित्त. लेट्स सी एका दिवसात आता काय काय करतं. त्याच्या आधीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलंच असेल. ब्लॉग लेट्स वाटत आहे तशी तर घरी आली. घबरा. दिस इज माय आउटफिट. दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. हे बघा आमची आजी कुठं बसले. हो हो चाललंय. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब काय म्हणा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा गाईज, आजीने सांगितलंय. दिस इज सुख गाईज, दिस इज सुख विदाउट चप्पल. गावभर बोंबा करणं. आमचं घर जे तिथे होतं ते अजून बनत आहे. त्याची जर्नीसुद्धा तुम्हाला लवकरच दिसेल. सध्या तरी असं आहे ते. आणि आम्ही सध्या इथे राहतो आहे जिथं माझी मम्मी उभी आहे. भारी वाटतं. चलो आंघोळ करायला. असं पाणी गरम होतं. तर काही माझी आता झालेली आंघोळ वाटते नाही वाटत, हेच तर खासियत आहे आपली. तर अगं बाई ग बघा कोण कोण आलंय, कोण आलंय. आमची अथू. नमस्कार. बरे आहेस का? वाळली तर दिसतंय आता. तो दिस इज माय आउटफिट ऑफ द डे. बोटिंगला चाललं. माझं काय काम नाही आहे. आय नो पण तरी पण मी चाललं. मी फिरायला चाललं. काय ग शायनिंग, मला शायनिंग बोलले. काय देतेस?
पैसा पैसा चावी, गाडीची चावी. माझी मम्मी पण रेडी झाली आहे. दे चलो. सो गाईज दिस इज दी सध्याचा व्ह्यू दिस इज दी सध्याची परिस्थिती. आणि इथे आपली काळा घोडा लावलेला आहे. मला हे ट्रान्झिशन करायचं आहे. वेट थोडंसं प्रॅक्टिस हा. दिसतंय? ओके 3, 2, 1 go. आता हे ट्रान्झिशन काही वर्षांनंतर तुम्हाला भेटेल. तोपर्यंत आम्ही निघतो. आपला काळा घोडा बघा. ज्योती बच्चन लागला चांगलं. सध्या तरी मंदिरात आहे. कारण पुढे चालू आहे वोटिंग. गावात वोटिंग चालू आहे. माझं काही काम नाही आहे म्हणून मी इथे येऊन चिल वाटते. मम्मीचं वोटिंग झाली ते वोटिंग. अजून तिकडे चालू आहे मतदान. भरपूर गर्दी जमलेली दिसतीये. दगडं उचलायला बसलेत. हम तो क्या. माझी मम्मी बघा काही कशी बसली आहे. कष्टाळ मम्मी एका घरासाठी घर. आम्ही आता डायरेक्ट घर बनल्यानंतर भेटू. इथे पण बसले. हे कष्ट आपण नाही करत. चलो टी वाजवा. तुम्हाला भरते गाडी पण दाखवतेच लागले. क्या डोंगरावर दिसून तुम्हाला भरते वाली. वेट बघा दिसतंय की नाही तुम्हाला माहिती नाही. आणि हे आपल्या बाळूमामाचे. हा नाही जय बाळूमामा. चलो बाळूमामाच्या नावाने चांगलं. क्यूट. हाय. आता आम्ही चाललो आहे पाणीपुरीला. अँड ऑफकोर्स हे बघा गाईज देविकाचं घर बंद आहे. सध्या तर खूप दमली आहे. ब्लॉग करायची सुद्धा ताकद नव्हती. पण मी डेव्हिड पण जास्त ब्लॉग केला नाही. आणि आता सध्या आजीकडे चाललं. त्यामध्ये असं बसू 6:30-7 कदाचित जर आज राहिली तर दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग सुद्धा कंटिन्यू होईल. म्हणे बघितलं का मला. नो वरीज. व्यू तो आप देख ही सकती हो गाइस. काय व्यू आहे भन्नाटचा. त्या व्यू कॅप्चर करायच्या नादात मांदिराची पिशवी सरकली आहे. ती भारी आहे. स्टेबिलिटी नाही आहे गाइस सध्या तरी गाडीवर आहे. गाइस कुछ जेवणा बेछाणा सा लग रहा है. काही शूटिंग करतेस का. सो गाइस सगळ्यात पहिलं काम घरी आल्यावर आहे आपल्या हंबाला भेटणं. आता तर इथं काही कामाचे नाही. फुसफुस करते. हम टॉर्च नाही लावत पण दिसत पण नाही आहे. थोडंसं सहन करा. हो पण बोलतात त्या. आणि आपलं
कोणासारखी दिसतीये सांगा. तुमच्या मैत्रिणींना टॅग करा. दिस इज आपलं माझ्या मम्मीच्या मम्मीचं घर. आणि माझी आजी. नको मला पाणी. आय एम सबस्क्राईब कर बोल. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब सबस्क्राईब करा. हा करा करा. सबस्क्राईब म्हणजे फॉलो करा असं. थोडासाच ठेवते पण झोप भागवायला बस. सगळ्यांनाच बोलायला लावते की सबस्क्राईब म्हणजे करायचंच आहे तुम्हाला. 4 सीटा ठेवलेल्या आमच्या गाडीत या म्हणलं. हे आपले नानाजी. आमच्या सीटा जवळ 16 सीट का कमीच होती. दोन वाजता मग तो आणि सेकंड मेन गोष्ट इज सेकंड नाही ॲक्च्युअली ही फर्स्ट असली पाहिजे. गणू बाप्पाच्या पाया पडायचं. पाया पडा गाईज. तुम्ही पण पाया पडा. तुम्हाला पण एक्झाम्समध्ये चांगले मार्क भेटेल. हे घ्या तुम्हाला पाया पडा. चलो बाप्पा मिळत आहे. आणि तिथे आहे नाईकबा वरती. एक मिनिट. हां तिथे नाईकबा आहे. तिथे मला घर दिसतात तेच. हे आपलं छोटंसं घर. आणि गाईज हे कोणत्या प्रकारची शेती केली आहे कमेंट्समध्ये सांगा. मला आता कंच वाटतात ती सगळीकडे बघते आहे मी लिटरल. सगळे हे वाले झाले. ठंडे ठंडे मौसम में गरम गरम शेकोटी ले लो गाइस. इथे सगळ्यात आधी हे बॅकग्राऊंड म्युझिक. इथे सगळ्यात आधी चिकन धुवून असं तुकडे करायचे. वलं खोबरं सुकं खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे. कोथिंबीर आहे ती पण अशी मस्तपैकी खुडून मिक्सरमध्ये बारीक करायचे. 1 2 3. हे सगळं मी नाही करणार. मस्तपैकी चिकन असं धुवून घ्यायचंय. आता तेलामध्ये मसाला भाजायचा आहे. काय तेल भाजायचं? चिकन म्हणजे मला नाही येत बनवता. तेल टाकायचं आहे. मम्मीच विचार. 1.5 चमचा अंदाजाने. तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे बॉईल्स. त्याच्यानंतर टाकायचं चिकन. झाकण लावायचं आहे. थोडंसं वाफलून द्यायचं आहे चिकन. आता हा आपला मसाला होता पिसलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता 1 चम्मच हळद घ्यायची आहे. सॉरी गाईज. त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकायची मस्तपैकी. आता काही चटणी टाकायची आहे. 1 चमचा टाकला. 2
आणि 3 आणि 4 आणि टाकू सांग 5 बस. थोडीशी देवाला चिकन देवाला. हे बघा चमचा एवढूसा आहे गाईस, त्या हिशोबाने तुम्ही चटणी टाका. आता हे दोन्ही हँडल करत होती ना म्हणून थोडंसं घर बंद. ते कालवण पनीर कोण खातं? मीच खाणार आहे कारण मी चिकन नाही खाणार. एक सेकंड. हा डबा ठेवला. तर आता हे बघा त्याच्यामध्ये कलेजी टाकली. तर आता रस्सा बनवण्यासाठी थोडंसं भांडं गरम होते, तेल थोडं आटू दे. हे बनलं आहे आपल्याला सुकं. आता याला थोडंसं आटून द्यायचं आहे. बाकी इथे रस्सा बनवायची तयारी सुरू आहे. पाणी आता आटलं आहे पूर्णपैकी. आता तेल टाकायचं आहे. तेल टाकून जे चिकन होतं आपला बारीक केलेलं ते टाकायचं. वाफलू द्यायचं आता, काहीच नका करू जोपर्यंत मी नाही सांगणार. आणि इथे आपल्या सुक्यात अयो कलेजीवर सुक्याला उकळी आलेली आहे. एवढं इझी होतं काही, एवढं इझी कोणीही बनवू शकतं. मी सुद्धा, पण मी बनवणार नाही आहे. थोडंसं वाफवलेलं आहे चिकन. आता सेम प्रोसेस करायची आहे. हो ना, मला माहिती नाही. थांबा जरा, आपल्या हेड इन्चार्जकडून अजून काय आलं नाही आहे असं काही टाकायचं वगैरे, म्हणून माझं ऐकू नका तुम्ही, मला येत नाही. वाफल काही चिकन. थोडंसं पाणी सुक्यामध्ये ओलं करायचं आहे. सुक्यामध्ये ओलं. मगाशी जो अर्धा त्याच्यामध्ये मसाला टाकलेला, अर्धा याच्यामध्ये टाकायचा मस्तपैकी. थोडं जास्त वॉश करून पण घ्या भांडं. मसाला उरला नाही पाहिजे. आणि कारण हे सुकं आहे तर याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं, टाकू शकतो. मग रस्त्यामध्ये पाणी काय टाकू? हळद टाकू? थांबा गाईस, आता मी याच्यामध्ये चटणी आणि हळद टाकलेली आहे. आणि गाईस आपण मिठाला विसरलो आहे, तर आपण रिटर्न जायचंय मीठ घ्यायला. आया एवढा मीठ टाकू? ते पण विचारून टाकायला लागतं गाईस. बिगिनर तेवढ्यात सेम मीठ आपण सुक्यामध्ये पण टाकून घेऊया. थोडंसं कमी जास्त असेल 1-2 ग्राम, पण मिक्स. ओके, ही बघ ना काय कामाचीच नाही आहे, मीच सगळं काम करते एका हाताने. तर गाईस याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी, कज हे रस्सा आहे. सेम प्रोसेस आहे, फक्त याच्यामध्ये पाणी जास्त आहे आणि बाकी दोघांना शिजून द्यायचं आहे. हाँ चलो गाइस, फिर के आते हैं हमारी वाड़ी में, तुमको भी फिराते हैं. ये पापा को इग्नोर करो, इग्नोर से याद आया. कोई ना, होता है. ये बघा हमारे गांव में थोड़ा शेयर करता हूँ, तुम लोगों को करा के देती हूँ. अंधारात खायला दिसणार आहे तसं पण तुम्हाला, तरीही ॲज यू आर पार्ट ऑफ माय फॅमिली, आपण एक परिवार आहोत मंडळी, तर तुम्हाला दाखवणं तर भागच आहे. माझे एक गाव, नाना बघा दिसले का? मी जाऊ बाबा? नाना तिकडे मला माहिती ना तुम्हाला दिसतंय नाही दिसत आहे? ऑफकोर्स नाही दिसत आहे. काळोख आहे, जेवढी टॉर्च आहे तेवढंच दिसतंय, बाकी काळोख आहे. मजा तरी येते पण थंडी आहे, पण तेवढंच चालतं. तसं पण मी नेटचं घातलं आहे, काय घालून न घातल्यासारखं घातलं आहे. 1 मिनिट गाईस, मी दगडे पे पड जाएंगी, कारण ती फ्लॅश आहे ना डोळ्यावर येते. मला ती वाली लाईट छोटीवाली घ्यायची आहे, तर मला
माझं जेवण झालेलं आहे. जेवल्यात मी आडवी पडली आहे. बोलायला काहीच नाही आहे कारण डोळ्यावर झोप आली आहे सध्यासाठी तरी. आणि हा ब्लॉग पुढे कंटिन्यू होणार आहे. सो सध्या झोपूया, भेटूया सकाळी. गुड नाईट.